नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 14-35-14 या खताविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. या खतामध्ये कोणकोणते घटक आहे, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकांमध्ये करू शकता, पिकांच्या कोणत्या अवस्थेमध्ये या खताचा वापर आपण केला पाहिजे, तसेच या खताचे रिझल्ट कसे आहेत, याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करून चॅनल पण सबस्क्राईब करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी दिसत राहतील. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया 14-35-14 या खतामध्ये कोणकोणते घटक असतात. तर मित्रांनो, या खतामध्ये 14% नत्र आहे, 35% स्फुरद आहे आणि 14% पालाश आहे. जे मुख्य अन्नद्रव्य पिकांना वाढीसाठी, फुलधारणेसाठी, फळधारणेसाठी आवश्यक असतात, ते तीनही अन्नद्रव्य या खतामध्ये आपल्याला मिळून जातात. मित्रांनो, या खताचा वापर आपण लागवडीपासून म्हणजेच जो पिकांचा वाढीचा काळ असतो, फुलधारणेचा काळ असतो, तेव्हा आपण करू शकता. म्हणजेच पेरणीच्या बेसळ डोसमध्ये याचा वापर आपण करू शकता किंवा पहिल्या डोसमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकता. प्रमाणाचा विचार केला तर एकरी 2 बॅगचा वापर आपण कोणत्याही पिकाला करू शकता. याचा वापर केल्याने आपल्याला चांगले रिझल्ट बघण्यासाठी मिळतात. याच्या वापरामुळे आपल्या पिकाला वाढीसाठी मदत मिळते, तसेच पिकातील फुलांची संख्या वाढण्यासाठी हे मदत करते, जास्त फुले फुटण्यासाठी मदत करते, पिकामध्ये जास्त फुटवे येण्यासाठी मदत होते, तसेच फुलाचे रूपांतर फळामध्ये करण्यासाठी, फळाचे पोषण करण्यासाठी हे खत मदत करते. मित्रांनो, 14-35-14 या खताचा आपण 10-26-26 व 12-32-16 या खतांचा पर्यायी खत म्हणून वापरसुद्धा करू शकता, कारण की त्या 2 खतासारखेच याचे पण रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, 14-35-14 या खताचा वापर आपण कापूस, सोयाबीन, तूर, मका, तसेच मूग, तसेच भाजीपाल्याचे वेगवेगळे पिके या अशा सगळ्या प्रकारच्या पिकामध्ये करू शकता. या खताचे तुम्हाला चांगलेच रिझल्ट बघायला मिळतील. मित्रांनो, 14-35-14च्या किमतीचा विचार केला तर बाजारामध्ये प्रति बॅग 1800 रुपयापर्यंत आपल्याला ती मिळून जाते. तुमच्या भागात या खताची किंमत काय आहे, कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे 14-35-14 खताची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतली आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला पण अवश्य सबस्क्राईब करा.